आज दिवस खासा श्री महालक्ष्मी मातेला घरी दिल्या जाणाऱ्या भक्तिपूर्ण आमंत्रणाचा. माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी व्हावे आणि तिची कृपादृष्टी आपल्या संपूर्ण कुटुंबावर व्हावी यासाठी सर्वत्र भक्तिभावाने तयारी सुरू आहे. मीही यथाशक्ती यथाबुद्धी तयारी केली लक्ष्मीपूजनाची. सर्वप्रथम दरवाजात सुंदर रांगोळी काढली मातेच्या स्वागतासाठी आणि नंतर सुरुवात केली पूजेला. माझ्या देवाऱ्यातील देवांची यथासांग पूजा करून मातेसाठी सजवलेल्या विशेष स्थानावर मंगल कलशाची स्थापना केली आणि मातेसह श्री गणेश आणि कुबेर महाराज यांची स्थापना केली. एक एक करून साग्रसंगीत पूजा करून आम्ही मातेला मनोभावे भक्तिपूर्ण आर्जव करून तिने आमच्या घरी यावे असे आमंत्रण दिले. श्री गणेश आणि भगवान कुबेर यांच्याकडे आशीर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी राहावी यासाठी प्रार्थना केली. मनोमनी मातेकडे मागणी केली की सर्वांच्या प्रयत्नांना यश दे, मेहनतीला मानसन्मान मिळू दे, कष्टकऱ्यांच्या कष्टाची चीज होऊ दे, शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळू दे. तुझी कृपादृष्टी आहे म्हणून कुणालाही उतुमातू देऊ नकोस, सर्वांना सद्बुद्धी दे. यानंतर आरती करून सर्व देवांना नैवेद्य दाखवून पूजा संपन्न केली. सर्वांना पंचामृताने माता लक्ष्मीपूजनाचा प्रसाद वाटला. घरी आलेल्या सौभाग्यवंतींना हळदी कुंकू दिले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. मग आमच्या सख्ख्या शेजाऱ्यांबरोबर फराळाचा गप्पांसोबत आस्वाद घेतला. दिवसाचा शेवट बाळगोपाळांबरोबर लहानात लहान होऊन फटाके फोडून दिवाळीचा आस्वाद घेतला आणि खरी दिवाळी अनुभवली.